आजची सुरुवात थोडीशी वेगळी झाली ना. आपण आज सगळ्यात पहिलं काय बघितलं? एक फिल्म बघितली, त्यातला थोडासा पार्ट बघितला. का पाहिला असेल आपण तो? मागच्या वेळेस आपण काय पाहिलं होतं? मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. म्हणजे प्रेरणा नेमकी कुठून असते आणि काय असते याचा अभ्यास आपण मागील भागात केला. आता आपल्याला काय करायचं आहे? तर एखादी प्रेरणा आली आहे, माझ्याकडे इच्छाशक्ती आहे, माझ्याकडे एक काहीतरी करण्याची इच्छा आली आहे, मला तो करायचं आहे. मग आता ते करायचं कसं? म्हणजे तुमचा गोल, ध्येय, तुमचं ध्येय. आता त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं कसं? हा प्रश्न प्रत्येकाला असतो. कसं पोहोचायचं त्या ध्येयापर्यंत? तर तुम्हाला ती फिल्म का दाखवली? मला सांगा बरं, काय होतं? तुम्हाला आठवतंय ना त्यात? काय होतं? काय होतं की स्वप्न. सगळ्यात पहिलं होतं स्वप्न. कारण की ध्येयाची सुरुवात ही स्वप्नापासून होते. त्यामुळे त्यात त्यांनी डायलॉग काय सांगितलंय की मला माझे वडील म्हणायचे स्वप्न पाहू नको, स्वप्न पूर्ण नाही होत, पण मी पाहिलं. म्हणजे काय? तुमच्या ध्येयाचा जनक म्हणजे तुमच्या ध्येयाची सुरुवात ही तुमच्या स्वप्नांपासून होत असते. जसं जिजाऊंनी स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलं? स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. त्यांच्या स्वप्नाच्या संकल्पनेतून त्यांनी जे स्वप्न पाहिलं, शहाजीराजेंनी स्वप्न पाहिलं, त्यामुळे शिवाजी महाराजांना एक ध्येय भेटलं. म्हणजे असे वेगवेगळी तुमच्या जी स्वप्न पाहता तुम्ही, ती स्वप्न तुमची ध्येय सुद्धा बनवू शकतात. मग आता हे ध्येय दरवेळेस ऐकतो आपण वेगवेगळ्या लोकांकडून, वेगवेगळ्या स्तरातल्या माणसांकडून, अरे काहीतरी ध्येय ठेव. आणि आपल्या कॉलेजला तर कायमच म्हटलं जातं. आपण कॉलेज करत असताना आपल्याला हे कायमच म्हटलं जातं, अरे काहीतरी ध्येय ठेव, काहीतरी ध्येय ठेव. म्हणजे आम्ही काय करायचं? सगळ्यात पहिला प्रश्न असतो आपल्याला. आम्ही म्हणतो आम्ही पोलीस भरती करणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. ही आमची ध्येय सेट होतात. ही आमची ध्येय सेट होतात की मला हे करायचंय, ते करायचंय. पण मग ध्येय सेट झालं की मग चालायचं. चला आता ध्येय पूर्ण करायच्या दृष्टीने आपल्याला चालायचं. मग आम्हाला हेच कुणी सांगत नाही. आम्हाला फक्त एवढं सांगितलं जातं, ध्येय पूर्ण करण्यासाठी काय काय लागतं? काय काय लागतं? हार्डवर्क. म्हणजे खूप सारे परिश्रम. मान्य. त्यानंतर खूप कष्ट. ठीक आहे, कष्ट, परिश्रम, चिकाटी सगळं माहिती आहे, सगळं करायची ताकद आहे. पण आम्हाला काय होतं माहिती आहे का? आम्हाला नेमकं असं सांगितलं जातं, जसं तुम्हाला आता उदाहरण द्यायचं झालं तर मला सांगितलं गेलं जा नाशिकला. हे माझं ध्येय आहे. नाशिकला मला पोहोचायचं हे माझं ध्येय आहे. मला एवढंच सांगितलं गेलं जा नाशिकला. स्टँड आहे, स्टँडवरून जा नाशिकला. पण हा म्हणजे ध्येय पूर्ण होईल का? हे म्हणजे पूर्ण ध्येय झालं का? वाटतं तुम्हाला असं की ध्येय याने पूर्ण होईल? एवढंच बोलण्याने ध्येय पूर्ण होतं? किंवा मी ठेवलं एखादं ध्येय, झालं मला हे बनायचं. कसं शक्य आहे? बनू शकतं का? नाही ना. लहानपणापासून आम्हाला तोच क्वेश्चन मार्क आहे. सगळ्यात मोठा प्रश्न. आमच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, परिश्रम आहे, ध्येय पूर्ण करायचं आहे. अहो पण तो मार्ग कोण सांगणार की त्या ध्येयापर्यंत नेमकं पोचता कसं येतं? तर आज आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे की त्या ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं. त्यामध्ये सगळ्यात पहिलं, जसं आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला एक स्वप्न, आपलं जे स्वप्न आहे किंवा जे आपण म्हणतो आपण माझं हे स्वप्न आहे, मला हे बनायचं आहे, ते पहिलं निश्चित करणं. पण ते निश्चित करत असताना सुद्धा काही अटी आहेत. कारण कसं माहिती का, डिसिप्लिन शिवाय कोणतीच गोष्ट आणि नियोजनाशिवाय, डिसिप्लिन आणि नियोजन ह्या दोन गोष्टींशिवाय तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकत. त्यामुळे इथे काही अटी आहेत. तुम्हाला खरंच तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील, त्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असेल, तर आज मी तुम्हाला तो मार्ग सांगणार आहे की तुमचं ध्येय कसं असावं आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे. आणि मी सोपी पद्धत सांगणार आहे. मी सांगणार नाही तुम्हाला कठीण परिश्रम करा किंवा खूप ताण घ्या.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या ध्येयाचं हे करा. नाही, त्यांनी ध्येय साध्य होत नाही. त्याने काय होतं, निराशा येते. आणि आपण पहिला चॅप्टर काय बघितला, मोटिवेशन. आता मोटिवेशन जर पहिलं असेल ह्या गोष्टींमध्ये सगळ्यांमध्ये, जर मीच निराश झालो ह्या सगळ्या संकल्पनेनी, कारण की आजची युवा पिढी जी आहे ती या संकल्पनेतूनच थोडीशी घाबरते. म्हणजे परिश्रम या शब्दाला खूप घाबरतो आपण. आज काय पाहिजे, शॉर्ट बट स्वीट. आम्हाला कमी याच्यात जास्त पाहिजे. पण तुम्हाला वाटतं का ते भेटणं शक्य आहे? नाही. जे आज मोठे झालेत त्यांचे याच्या पाठीमागचे परिश्रम तुम्ही पाहिले असतील, बरोबर ना. त्यामुळेच ते मोठे झालेत का त्यांनी काही शॉर्टकट घेतला त्यामुळे ते मोठे झाले? असं नाही. तर सगळ्यात पहिलं आपल्याला त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे स्वतःचं निरीक्षण. मग आता स्वतःचं निरीक्षण म्हणजे काय? पहिलं आहे आपलं स्वतःच्या अंतर्मनाचं निरीक्षण, आपल्याकडे असलेल्या गोष्टींचं निरीक्षण. मराठीत म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावेत. म्हटलं असेल आपल्याला, भरपूर जणांनी म्हटलेलं आहे. आणि आपण आत्ताची पिढी काय म्हणतो, अंथरूण पाहून पाय पसरावेत. नाही बाबा किंवा नाही आई, गोधडी थोडी मोठी करा. हां, मला मान्य आहे, तुमच्या ह्या वाक्याला मी सहमत आहे, गोधडी मोठी करायला पाहिजे. ती कशी करायची हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांना सांगण्याऐवजी तुम्ही वाढवू शकता का ती गोधडी? वाढवू शकता ना. मग तुम्ही स्वतः का नाही प्रयत्न करत ती गोधडी वाढवायचा? आज आपल्याला तेच शिकायचं आहे. पहिलं स्वतःकडे पहा, काय आहे आपल्याकडे. मी सांगितलेलं आहे प्रेरणा आणि समाधान, तर मी तुम्हाला त्यामध्ये पण सांगितलं, पहिलं स्वतःकडे पहा. स्वतःकडे काय काय आहे याचं निरीक्षण करा. आज जर मला 45% मार्क पडून मी पास होत असेल आणि उद्याचं माझं स्वप्न असेल की मला काहीतरी वेगळं करायचं किंवा शास्त्रज्ञ व्हायचं किंवा सायन्स फॅकल्टीज पाहिजे नाही, जर सायन्स फॅकल्टीचं 70% क्लोज होत असेल तर माझं ध्येय काय पाहिजे हे कधी ठरवायला पाहिजे? माझी एक्झाम सुरू होते तेव्हाच. मग आपण इथेच चुकतो. आपली ध्येय खूप मोठी असतात पण आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न कितपत करतो? काहीच नाही. त्यानंतर आपली बाह्य परिस्थिती, सगळ्यात महत्त्वाचं आपली बाह्य परिस्थिती, म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे काही आहे याची पण तुम्हाला माहिती गोळा केली पाहिजे. आता तुम्ही म्हणता सर, तुम्ही एका बाजूने सांगता की स्वप्न पहा, स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने उठून जागे व्हा आणि स्वप्न पूर्ण करायला घ्या. त्यानंतर म्हणता की तुमच्यातल्या स्वतःचं ॲनालिसिस करा. त्यानंतर म्हणता बाहेरच्या गोष्टींचं ॲनालिसिस करा. मी काय म्हणेन, तुमच्यातले वीकनेस कधी कळतील तुम्हाला? जेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहाल. तुमच्या आजूबाजूचे वीकनेस कधी कळतील? किंवा ज्या कमीची बाजू आहे, आपल्या बाजूची जी कमी आहे ती कधी कळेल? पहिले स्वतःमधली कमी सापडायला पाहिजे की हां, खरंच मला सायन्सला जायचं होतं, मला मार्क्स का नाही पडले. ही कमी जर शोधून काढली तर तुम्ही सायन्सला नाही पण ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये तरी काहीतरी चांगलं करू शकता. त्यानंतर दुसरं एक आपल्याकडे कारण असतं की माझी अवतीभोवतीची परिस्थिती तशी नव्हती किंवा माझ्या घरची परिस्थिती नव्हती. मग ते विकनेसेस जर तुम्हाला माहीत झाले, ती कमीची बाजू जर तुम्हाला माहीत झाली तर काय होईल? विकनेस हा विकनेस राहणार नाही. ते काय आहेत? एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणतात त्यांना. मग काय म्हणतात? एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तो जो विकनेस आहे तोच तुमचा काढून टाकून तिथे इम्प्रूव्हमेंट करायची. काय करायची आहे? इम्प्रूव्हमेंट करायची. बरोबर आहे की नाही? ते केल्याशिवाय तर होणार नाही. स्वतःमधली पहिली कमी काढली तर तुमच्या स्वप्नापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या बाजूला जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये जी कमी आहे ती सापडली तरच भरून काढता येते. जर एखाद्या नावेला होल झालं, त्यात पाणी शिरतंय
भले बारीक आहे पण ते सापडलं तरच बुजवता येईल. का पूर्ण नाव तुम्ही बुजवत चाललेत, पूर्ण नाव जिथे दुसरीकडेच कुठेतरी होल आहे नावेला आणि दुसरीकडे सगळीकडे बुजवलंय होल, तर नाव तरेल का? नाही. मग त्यासाठी काय करायला लागेल? तुम्हाला पूर्ण नाव फिरायला लागेल, त्याचा पार्ट अँड पार्ट चेक करायला लागेल, नेमकं कुठे होल आहे, त्या नावेमध्ये कुठे होल झालंय हे तुम्हाला बघण्यासाठी काय करायला लागेल? त्या संपूर्ण निरीक्षण करावं लागेल त्या नावेचं. तसंच आपल्या ध्येयाची नाव आपल्याला पुढपर्यंत न्यायची आहे आणि ती नेण्यासाठी स्वतःचं जर परीक्षण नसेल तर तुम्ही स्वतःचं परीक्षण करू शकत नाही. पहिलं स्वतःचं परीक्षण करायला शिका. दुसरं मी सांगेल, आपल्या अवतीभवती जे चाललेलं आहे त्याचं निरीक्षण करायला शिका आणि त्यातून तुमचे वीकनेस काढून टाका. वीकनेस शोधा आणि त्यांना एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट बनवा. त्यानंतर आपण परत एक व्हिडिओ पाहणार आहोत की जो तुम्हाला अजून काहीतरी यात इम्प्रूव्हमेंट करण्यास मदत करेल. तुम्ही पहा, विचार करा, त्यानंतर मी तर तुम्हाला सांगणारच आहे की या व्हिडिओमध्ये नेमकं आपल्याला काय बघायचं आहे. तर काय पाहिलं तुम्ही? लहान लहान मुलं दिसली. काय करत होती? फुटबॉल खेळत होते. कसा खेळत होते? सगळे एकत्र जमले, प्रॅक्टिस भरपूर केलेली, त्यांना कोच सांगत होता काय करायचं काय नाही, बरोबर की नाही? पण समजलं नव्हतं. नेमकं समज नाहीये काय करायचंय. तो जो बॉल आहे ना, तो तुमचा गोल आहे, तो तुमचं ध्येय आहे तुमचं. ते तुम्ही काय करता माहिती का? सगळ्या बाजूंनी त्याला मारत असता, प्रत्येक बाजूनी प्रयत्न करत असता त्याला मारायचा. जो जिकडून भेटेन तिकडून मारायचा प्रयत्न करत असतो. आणि जो गोल सेट करतो ना, जिथे तुम्हाला जाऊन गोल करायचंय, तो तुमची वाट पाहत असतो. कधी हा येऊन याचं ध्येय पूर्ण करतोय, कधी येतोय, कधी पूर्ण करतोय, कधी येतोय, कधी पूर्ण करतोय. किंवा तुम्हाला ज्या समस्या येणार असतात ना, तो अडवणारा पण तिथेच उभा असतो की याला पोहोचून द्यायचं नाहीये. पण तुम्हाला हे सगळं भेटतच नाही. हे सगळं भेटतच नाही. का भेटत नाही? तुम्ही एकाच जागेवर मारता, चारही बाजूनी तो बॉल मारता. जशी ती लहान मुलं मारतात ना, एकाच जागेवर बॉल मारतात. पण त्यातूनही चुकून तुम्ही पाहिलं ना, ती एक मुलगी एकदम पुढे जाते आणि एक गोल करते. पण काय चुकतं की आम्ही खूप हिरारीने पुढे जातो, एकदम पुढे गेलो, बॉलला किक केली, गोल झाला, पण तो चुकीचा झाला. तिने आपल्यावरच एक गोल केला. म्हणजे काय होतं, नेमकं आयुष्य पण असंच आहे. तुम्ही ज्यावेळेस ठरवता ना आपल्याला काहीतरी करायचं, त्यावेळेस काय करता सांगा बरं? काय करता तुम्ही? की सगळी बाजूनी आपल्याला गोलला मारायला सुरुवात करता. आपला गोल कसा मारता तुम्ही? सगळ्या बाजूंनी मारायला सुरुवात करता. तो गोल जर एकदा मारायला सुरुवात केली की जो जे सांगन त्या पद्धतीने तुमचा गोल टर्न होत असतो.
आणि शेवटी सरते शेवटी आपल्याला कळतं की आपल्याला हे करायचं होतं म्हणून खूप पळता आणि चुकीच्या डायरेक्शननी पळता, कारण काहीतरी वेगळंच सोल्युशन निघालेलं असतं त्यातून. कुणीतरी सांगितलंय म्हणून मग पकडता गोल आणि मारायला सुरू कर, कारण की त्यांचा कोच सांगत होता ना त्यांना, अरे गोल करा गोल करा. मग हा फक्त गोलच करायच्या पाठीमागे, ती मुलं कशाच्या पाठीमागे, गोल करायच्या. तसं तुमचं होतं, अरे काहीतरी बन काहीतरी बन, मग काहीतरी बनायच्या पाठीमागे. मग ते बांधता बांधता फसलं की मग नंतर रडायच्या पाठीमागे, बरोबर ना. त्यानंतर काय, रडायच्या पाठीमागे लागतो आपण, अरे मला हे नव्हतं बनायचं, मला वेगळंच काहीतरी बनायचं होतं. आता मला सांगा, ह्या गोष्टींमध्ये काय आपल्याला पाहिजे नाही नेमकं, तुमची काय अवस्था आहे. आज मी तीच दूर करणार आहे. गोल, स्मार्ट. पहिली संकल्पना आहे गोलची, तुमचं ध्येय जे असावं ना ते स्मार्ट. स्मार्ट म्हणजे नावाप्रमाणे स्मार्ट. स्मार्टचा अर्थ काय होता रे, स्मार्ट म्हणजे एकदम परफेक्ट. आपण ज्यांना म्हणतो की हा ठीक आहे, याच्याकडे बघितल्यावर खूप आनंद होतो, तसं तुमच्या गोलक बघितल्यावर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, का तर तो स्मार्ट असला पाहिजे. तर स्मार्ट कशा प्रकारे, एस फॉर स्पेसिफिक. आता स्पेसिफिक म्हणजे काय, की ठरवलं पाहिजे की हां मला हे करायचंय. पहिलं ठरवा, सेल्फ ॲनालिसिस, स्वतःचं परीक्षण करून, अवतीभवतीच्या परीक्षण करून ठरवा मला हे करायचंय. हे झालं तुमचं स्पेसिफिक. त्यानंतर मिजरेबल म्हणजे मोजता आला पाहिजे. म्हणजे काय आलं पाहिजे, तुम्ही कुठपर्यंत आलेत हे मोजता आलं पाहिजे. जसं तुमच्या टर्म एंड परीक्षा असतात किंवा 6माही परीक्षा असतात, त्या तुम्हाला कळून देतात की तुमचं कुठपर्यंत आलं किंवा कधी संपणार किंवा कुठपर्यंत तुम्ही प्रगती केलेली आहे. हे कधी कळते तुम्हाला, तुमच्या टर्म एंडच्या वेळेस, बरोबर आहे की नाही. तुमच्या टर्म एंडला तुम्हाला हे कळत असतं. आणि ज्या ज्या काही चाचण्या होत असतात त्या चाचण्यांनी तुम्हाला तुमची प्रगती कळत असते. मग तुमचा गोल असा मिजरेबल का नसतो. त्यानंतर आहे अचिवेबल. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे स्वतःचं ॲनालिसिस, अवतीभवती ॲनालिसिस. त्यानंतर काय, SMA, काय राहिलं, R, रिअलिस्टिक म्हणजे खरंच ती परिस्थिती त्याला अनुकूल असताना तुम्हाला तेवढा वेळ देता येतोय का, तुम्ही जो गोल तुमचा ठरवलेला आहे त्या गोलप्रमाणे तुम्हाला वागता येतंय का, त्या गोलला तुम्हाला टाइम देता येतोय का. याला म्हणतात रिअलिस्टिक. म्हणजे वास्तविकतेला धरून पाहिजे नाही तर वास्तविकता दुसरीकडे राहिली आणि गोल दुसरीकडे. स्वप्न जरूर मोठी पहा, जसं पहिल्यांदा दाखवलं तुम्हाला, स्वप्न मोठी पहा, पण गोल हे छोटे छोटे ठेवा. मी काय सांगितलं, गोल छोटे छोटे ठेवा. आपल्याकडे एक म्हण आहे, पायरी पायरीने माणूस वर जातो, एकदम कुणी वर जात नाही, पायरी पायरीने वर जातो. आणि माणसाला एक हौस आहे की त्याला यश मिळालं नाही ना की तो इतका निराश होतो की बापरे. हां, खूप वाईट वाटतं जेव्हा अशी उदाहरणं ऐकतो मी की 10वीच्या परीक्षेत फेल झाल्यामुळे आत्महत्या, 12वीच्या परीक्षेत फेल झाल्यामुळे आत्महत्या, किंवा अजूनही काही गोष्टी असतील की ज्याच्यामुळे स्वतःचं जीवन लोक संपवून टाकतात. पण मी म्हणतो, एवढं निराश व्हायचं कारण काय असतं की त्यांचं जे ध्येय असतं, त्यांनी मानलेलं, त्यांनी बघितलेलं स्वप्न तुटलं की. मग मी म्हणतो, स्वप्न पाहत असताना तर जे छोटी स्वप्न पाहत गेलं तर त्याचीच स्वप्न मोठी होतात. आणि मोठ्या स्वप्नांनाही चॅलेंज तोच करू शकतो. मोठ्या स्वप्नांना दुसरं चॅलेंज कुणी नाही करू शकत, आणि मोठी स्वप्न दुसरं कुणी बघू शकत नाही. तर आपण आलो R, रिअलिस्टिक पाहिजे. त्यानंतर T, टाइम बाउंड. म्हणजे ते वेळेतच पूर्ण झालं पाहिजे. तुम्ही दिलेला वेळ असेल ना त्या वेळेतच पूर्ण झालं पाहिजे, बरोबर की नाही. मी तुम्हाला याच्यात छत्रपतींचं उदाहरण देईल. मला सांगा बरं, स्वराज्य निर्माण करायचं स्पेसिफिक होतं. स्वराज्य काय करायचं होतं, निर्माण करायचं होतं. किती दिवसात वयाच्या 44व्या वर्षी राज्याभिषेक करून घेतला.
म्हणजे 44 वर्षात त्यांनी त्यांच्या वयाच्या स्वराज्य स्थापन केलं. म्हणजे त्याला एक टाइम बाउंड दिलता त्यांनी, करायचंच आहे, हयातीतच करायचंय, आपल्या हयातीत करायचंय. वास्तविक आणि अचिवेबल, रिअलिस्टिक आणि अचिवेबल होतं का ते? होतं. वास्तविकतेला धरून होतं. काळाची गरज होती ती. स्वराज्य पाहिजे नव्हतं, काळाची गरज होती. अचिवेबल, त्यांनी ते बनवलं. कसं बनवलं? त्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले त्यांनी, त्यामुळे ते अचिवेबल झालं. त्यानंतर टाइम बाउंड, तर मी तुम्हाला सांगितलं 44व्या वर्षी त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. 5 पातशाह पालथ्या पाडून किंवा त्यांच्या समोर एक स्वराज्य स्थापन केलं. म्हणजे खूप मोठी संकल्पना आहे. हे ध्येय खूप मोठं आहे, छोटं ध्येय नव्हतं ते. आणि आज आम्हाला मोठी ध्येय तर सोडा, छोटी ध्येय ठेवणं पण मुश्किल झालंय. आम्ही रडत असतो, आमच्याकडे हे नाही ते नाही. मला नाही वाटत तुमच्याकडे रडण्यासारखं काय आहे. उलट तुम्हाला जो वारसा आहे तो खूप मोठा आहे. ध्येयवादी व्यक्तींचा वारसा आहे तुम्हाला. तुम्हाला निराशावादी व्यक्तींचा वारसा तर नाहीच आहे. संस्कृती खूप काही शिकवते आपल्याला. ध्येयाच्या बाबतीत त्या संस्कृतीनेच मला पण शिकवलं आणि तुम्हाला पण तीच शिकवेल. कारण की पहा, आपल्या घरात कधी पण आपल्याला नाही म्हणणारे कमी असतात. ठीक आहे, आपले वडील रागवतील पण नंतर म्हणतील ठीक आहे यावेळेस सोडतो तुला, रागात म्हणतील पण पुढच्या वेळेस चांगले मार्क्स पाड. किती रागवलं, कुणी किती काही बोललं तर जवळ घेऊन एक नंतरून बोलतातच. तुम्ही पहा, 1 दिवस जाईन, 2 दिवस जातील, मी म्हणेन महिना जाईल, महिन्याभरानंतर घरातला प्रत्येक जण तुम्हाला म्हणेन अरे असं कशाला करतोयस. म्हणजे निराशावादी व्हायचं कारण नाही. आणि स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, देन रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असा जर तुमचा गोल सेट झाला तर मी तुम्हाला सांगेल तो गोल कुणीच तोडू शकत नाही. त्या गोलपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. पण आता हे सगळं केलंय, आपण पाहतो ना 10वीचं टाइम टेबल तयार करतो, भरपूर छानसं असं टाइम टेबल तयार असतं, भिंतीला चिटकवलेलं असतं. पण त्याच्यासाठी लागणारा कॉन्सन्ट्रेशन हे आपण देत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि ते लक्ष न दिल्यामुळं काय होतं, ते 10वीचं वेळापत्रक खूप छान तयार असतं पण आपण 10वीत फेल असतो. तसं आता मी सांगितलं की चला गोल सेट कसा करायचा, गोल सेट कसा करायचा. स्मार्ट, S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक आणि T फॉर टाइम बाउंड. सगळ्यांनी घेतले पेन पेपर, व्यवस्थित सरांनी सांगितलंय, आम्ही डिझाईन केलंय. पण सर काय झालं, आम्ही त्या टायमाला डिझाईन करून घेतलं पण आता झालंच नाही. अरे तू टाइम दिला का त्याला. त्याच्यातली तिसरीच गोष्ट आहे रिअलिस्टिक, वास्तविकता. तुझ्याकडे तेवढा टाइम आहे का, तुझा जो गोल सेट होतोय त्याला देण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे का, नाही. मग कसा काय तुझा गोल होईल. आणि अजून एक दुसरी गोष्ट, एक गंमत सांगू तुम्हाला. माणसाच्या बाबतीत एक खूप विचित्र आहे की निराश होतो. म्हणून मी काय म्हणेन माहिती का, तुमचा जो गोल असेल ना तो तोडा. म्हणजे काय करा, मोठा गोल ठेवा पण त्याला जरा तुकड्या तुकड्यांमध्ये केलं तर काय होतं, जेव्हा आपल्याला यश मिळतं त्यावेळेस आपण अजून जोमाने काम करतो, बरोबर आहे. त्यामुळेच म्हणतोय तुमचा कोणताही गोल असू द्या तो बारीक 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 बनवा. म्हणजे काय, मला काय करायचंय, 12वी नंतर ठरवलंय, ठीक आहे चालेल. 12वीला कमी मार्क पडलेत, 12वी नंतर ठरवलंय मी मुक्त विद्यापीठातून शिकणार, मी आर्ट्स साईटनी शिकणार किंवा मी कृषी तंत्रज्ञान शिकणार. काहीही असून द्या, तुमच्याकडे काही कमी मार्क्स पडल्यामुळे ते शिकायचे तुम्हाला. आता बाकीचे म्हणतात यात काय करणार, यात करिअर नाही. पण मी काय म्हणतो, छोट्या छोट्या अचिव्हमेंट ठेवा. मग त्याच्या परीक्षेच्या मार्क्समध्ये पहिले मार्क पाडा, त्याचे परीक्षेचे मार्क्स असतील ते मिळवा. पहिले अचिव्हमेंट, पहिला गोल, मला ह्या परीक्षेत एवढे मार्क मिळालेच पाहिजे, तो गोल सेट करा. त्या गोल नंतर सेट करा मला
वर्षाच्या शेवटी किती मार्क्स मिळाले पाहिजेत. वर्षाच्या शेवटी जर चांगले मार्क्स असतील तर हे सेट करा की मला कोणत्या विषयात पारंगत व्हायचं आहे, तो विषय सेट करा. त्या विषयासाठी एक गोल सेट करा. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला गोल सेट करता येईल, तुमच्या रोजच्या नियोजनात सुद्धा. मग तुमच्या हेल्थच्या बाबतीत असून द्या, किंवा शिक्षणाच्या बाबतीत असून द्या, किंवा तुमच्या कंपनीच्या बाबतीत असू द्या, तुम्ही बिझनेसमन असाल तुमच्या बिझनेसच्या बाबतीत असू द्या. म्हणजे तुम्ही जे काही करत असाल त्यात तुम्हाला हा गोल मदत करेल. फक्त सेट कसा झाला पाहिजे, स्मार्ट. कसा झाला पाहिजे, स्मार्ट. आणि मध्ये मध्ये ट्रीट पण पाहिजे ना. ट्रीट आपण म्हणतो ना, ट्रीट व्यवस्थित वाटतं ना. असं खूप दमले, गाडीने खूप प्रवास केलाय, मध्ये ट्रीटला थांबता ना, चहा वगैरे. मग तुमचे छोटे छोटे गोल काय असतील माहिती का, हीच तुमची तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रीट असेल. म्हणजे समजा तुम्हाला HSC परीक्षेत खूप मार्क मिळवायचे किंवा आता ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आणि खूप मार्क मिळवायचे आहेत ग्रॅज्युएशनला, 3 वर्षाचा प्रवास करायचा आहे. मग 3 वर्षाच्या प्रवासामध्ये कुठे कुठे ढाबे किंवा कॅन्टीन येतात. आपले ढाबे आणि कॅन्टीन कोणते, जिथे आपल्याला ट्रीट भेटणार आहे, आपल्या वीकली एक्झाम, टर्म एंड एक्झाम. ती आपली ट्रीट आहे. जर आपण चांगलं काम केलं ना त्याच्यामध्ये, म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित प्रवास केलेला असेल तर तुम्ही 10-15 किलोमीटर पोहोचताल, तरच पोहोचता ना. जर व्यवस्थित डायरेक्शननी प्रवासच नसेल तर तुम्ही पोहोचणार आहात का, नाही पोहोचणार. तसंच याचं पण आहे, गोलचं पण. जर तुम्ही व्यवस्थित चाललात तर काही काही अंतरावर, तुम्ही ठरवलेल्या अंतरांवर तुम्हाला ट्रीट पण मिळेल. आणि ट्रीटने काय होतं, रिफ्रेश होतं माणूस, बरोबर ना. आपण काय म्हणतो, रिफ्रेश होतं. चला थोडा चहा घेऊ, रिफ्रेश होऊ. दिवसभर काम केलंय, 5 तास तुम्हाला बसायचं असेल, मधल्या 2.5 तासाला एक गॅप घेताल, 2.5 तासानंतर चहा पिताल. तसं तुमचं 3 वर्षाचा प्रवास आहे. 3 वर्षाच्या प्रवासात दर 3 महिन्याने 6 महिन्याने होणाऱ्या एक्झाम्स असतील, या तुमच्या ट्रीट असतील. त्याचा जर प्रवास तुम्ही व्यवस्थित केलेला असेल तर काय मिळेल, 3 महिला मार्क चांगले भेटतील. जर 3 महिला मार्क चांगले भेटले त्यानंतर 6 महिला मार्क चांगले भेटतील. म्हणजे 3 महिला मार्क चांगले भेटले म्हणून आपण काय म्हणतो, नाही खरंच अभ्यास केल्याचा फायदा झाला, मला खूप चांगले मार्क पडले. मग सगळीकडून कौतुक होतं, सगळेजण आपल्याकडे बघतात, ठीक आहे यांनी यावेळेस चांगला अभ्यास केलाय. मग काय असते, ती आपली ट्रीट असते. कारण की हेच काय झालेलं असतं, जर आपल्याला कधी 12वीला मार्क कमी पडलेले असतील तर काय झालेलं असतं, सगळे आपल्याला ओरडत असतात, बरोबर की नाही. मग हीच जर ट्रीट भेटत गेली तर रिफ्रेश व्हाल की नाही. म्हणून म्हणतो तुमचा गोल हा तोडा, छोटे छोटे गोल करा आणि गोलपर्यंत पोहोचा. त्यानंतर गोलच्या बाबतीत एक सांगतो, एकच मार्ग धरून तुम्हाला गोल नाही पूर्ण करता येणार. त्याला सपोर्टिंग पण माहिती लागते. म्हणजे पर्यायी योजना लागतात. प्रत्येक गोष्टीला काय लागतं, पर्यायी योजना लागतात, सपोर्टिंग प्लॅन्स. म्हणजे तुमचा एक प्लॅन सेट झाला आहे, त्या प्लॅनसाठी काय लागतात, पर्यायी सपोर्टिंग प्लॅन्स. म्हणजे तुम्हाला फक्त शिकायचंच आहे का, मला सांगा, फक्त पुस्तक वाचून होणार आहे का, नाही. अभ्यासात पारंगत व्हाल, अजून सपोर्टिंग काय काय आहे तुम्हाला. तुम्हाला सक्सेस व्हायचं ना, का फक्त शिकायचं, सक्सेस व्हायचं. प्रत्येकाला सक्सेस व्हायचं असतं, काहीतरी बनायचं असतं. मग तो कोणत्याही क्षेत्रात बनू द्या, प्रत्येकाला काही ना काही बनायचं असतं. त्यामुळे आपल्याला पण जे बनायचंय ते आपण ठरवायचं असतं, कळालं. त्यामुळे म्हणतोय की तुमचे गोल्स हे कधी पण मोठे असू द्या, पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या ह्या बारीक बारीक असू द्या, की जेणेकरून तुम्हाला त्रास नाही होणार. आणि सपोर्टिंग प्लॅन्स म्हणजे काय, तर तुम्हाला कोणतंही काम करताना एकाच गोष्टीची गरज असते का, नाकासरळ चालायची गरज नसते, बरोबर की नाही. तुम्हाला इतर गोष्टी इकडून तिकडून एकत्र करून मिळवाव्या लागतात. तसंच तुमचा अभ्यास जीवन चालू असताना सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला बाकीच्याही गोष्टी पाहाव्या लागतात, तुमच्या आजूबाजूचा परिसर, आजूबाजूच्या घडामोडी. मग हे काय, तुमचे सपोर्टिंग प्लॅन आहेत. तुम्ही किती भाग घेता एक्स्ट्रा करिक्युलममध्ये, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये. कॉलेजने एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ठेवल्या की आम्हाला भागच घ्यायचा नसतो, कॉलेजच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला भागच घ्यायचा नसतो. एक्स्ट्रा लेक्चर्स ठेवले, आम्हाला बोर होतं. मग सक्सेस व्हायचं असेल तर फक्त एकच नाही आहे, की तुम्हाला त्यासाठी सपोर्टिंग प्लॅन्स पण लागतात.
सपोर्ट लागतो. अहो बिल्डिंग बांधायची म्हटल्यावर पिलर आणि विटांना जागा द्यावीच लागते ना, बरोबर की नाही? नुसत्या पिलरला जागा देऊन जमेल का, किंवा विटांना जागा देऊन जमेल का? नाही ना. तिथे पण विटांना म्हणजे बारीक, वाळू त्यापेक्षा बारीक, सिमेंट त्यापेक्षा बारीक, ह्या सर्वांना जागा द्यावी लागते. तसं तुमचं ध्येय पूर्ण होत असताना फक्त एकच मोठं पुस्तक आहे आणि माझ्या विषयाचं एवढंच मोठं पुस्तक, मला फक्त एकच मार्ग पकडायचा आणि त्याच्यावरून चालायचं, होईल पूर्ण? नाही होणार. आणि ते शक्य पण नाही की तुमचं ध्येय तेवढ्याच एका गोष्टीने पूर्ण होणं. त्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे. आता काय बघितलं तुम्ही याला? सपोर्टिंग प्लॅन्स. आता हे सपोर्टिंग प्लॅन्स झाले, सर्व झालं. आता एक करायचं आहे, याचे कॉस्ट अँड बेनिफिट म्हणजे काय, फायदे आणि तोटे. आता तुम्ही हे सगळं ॲनालिसिस करून झाले, मग आता फायदे आणि तोटे, किंवा तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पर्यायी मार्ग सुद्धा अवलंबावे लागतील. म्हणजे काही पर्यायी मार्ग असतात. आज मला जर माझं 12वीचं शिक्षण किंवा ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण करायचं असेल, मला माझ्या वडिलांच्या याच्यातून नाही करतायत, नोकरीतून जो पैसा येतो त्यातून नाही करतायत, मग मला काय करायला लागतं? माझं ध्येय आहे ग्रॅज्युएशन करणं, मला पर्यायी मार्ग अवलंबावा लागतो. तसं तुमच्या ध्येयासाठी पर्यायी मार्ग सुद्धा शोधून ठेवा. आता हे सगळं झाल्यानंतर एक फायद्या आणि तोट्याचा विचार. म्हणजे आता तुम्ही काय काय शोधलंय बघा. सगळ्यात पहिलं शोधलं आपल्या स्वतःमध्ये काय आहे, त्यानंतर शोधलं आपल्या आजूबाजूला काय आहे, त्यानंतर आपला गोल ठरवला आपण, त्यानंतर काय केलं, त्या गोलला सपोर्टिंग प्लॅन्स दिले. सपोर्टिंग प्लॅन्स दिले त्यानंतर पर्यायी मार्ग सापडले. आता एवढा सगळा बंच आपण केलेला आहे. मग एकदा याचं सगळ्याचं कॉस्ट अँड बेनिफिट म्हणजे काय, आपण जे निवडलेले मार्ग असतात ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यातला कोणता मार्ग योग्य हे ध्यानात ठेवायला पाहिजे आपण, बरोबर की नाही? मार्ग कोणता? उदाहरणार्थ जर पन्हाळगडावरून महाराज विशाळगडाला गेले, माहिती ना, पन्हाळगडावरून सुटका झाली महाराजांची, विशाळगडाला गेले. पण त्यासाठी त्यांनी काय काय केलं तर, त्यांचं ध्येय होतं विशाळगडाला पोहोचणं. मग त्यांनी काय केलं, हेरगिरी वापरली, सर्व बाजूंनी वापर केला आणि नंतरून त्यातून कमीत कमी वेळ लागणारा आणि कमीत कमी खर्चाचा मार्ग निवडला आणि तो पूर्ण केला, बरोबर की नाही? म्हणून आपल्याला शेवटचं काय पाहिजे नसतं, सिंहावलोकन. म्हणजे आपण जे काही ठरवलेलं आहे, जे काही पर्यायी मार्ग ठरवलेले आहेत, ज्या काही पर्यायी प्लॅन ठरवलेले आहेत, जे आपलं ध्येय ठरवलेलं आहे, ते कितपत आपल्याला फायदेमंद आहे किंवा आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला नेऊ शकतं का? आपले पर्यायी मार्ग जे आहेत ते ध्येयापर्यंत नेऊ शकतात का आपल्याला, हे तपासणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि ध्येय कधी पण मोठी बाळगा. मी तुम्हाला एकच सांगेल, ध्येय मोठा असू द्या, कितीही मोठा असू द्या, पायरी पायरीने चढतात तर पुढे जातात, नाहीतर नाही. तुमची गोधडी अशी मोठी होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, अंथरूण पाहून पाय पसरावे आपल्याला घरातले म्हणतात, आपण म्हणतो गोधडी मोठी करायची. तुमची गोधडी अशी मोठी होणार आहे. त्या छोट्या छोट्या पायऱ्या किंवा ते छोटे छोटे धागे जेव्हा विणत जाल तेव्हा तुमची गोधडी त्यांच्यापेक्षा मोठी असेल, नक्कीच. आणि ही माझी खात्री आहे. पण कॉन्सन्ट्रेशन ठेवा कोणत्याही गोष्टीत. तुम्ही जे प्लॅन बनवलेले आहेत, तुम्ही जे ध्येय बनवलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला त्यावर लक्ष देणं, त्याच्यावर काम करणं सातत्याने गरजेचंच आहे. जर मी मागासपासून जेवढंही सांगितलं त्याला जर कॉन्सन्ट्रेशन नसेल तर सगळं शून्य आहे. मग माझी खात्री आहे तुम्ही फेल व्हाल, जर कधी कॉन्सन्ट्रेशन नसेल तर. कारण की सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं त्याच्यावर लक्ष आणि त्याच्यातलं सातत्य. तर एक ध्यानात ठेवा, ध्येय मोठी बाळगा. मी एवढंच सांगेल तुम्हाला आज. आणि तुमची स्वप्न पूर्ण होत तुम्हाला परत एकदा जाता जाता एवढंच सांगेल की गोल हा कसा असावा, स्मार्ट असावा. SMART. सगळ्यांनी यामध्ये गोल बसवून मग त्याच्यावर सातत्य आणि लक्ष ठेवून तो पूर्ण कराल, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करतो. तुम्हाला इथून पुढच्या लेक्चरसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.